श्री केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला नवीन माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. म्हणजे तो व्हिडिओ तुमच्यापासून स्किप होणार नाही. तो लगेच तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. श्री स्वामी समर्थ. आता प्रगट दिन येत आहे 10 एप्रिलला. तर 21 मार्च ते 10 एप्रिल असं 21 दिवस होतात आणि आपण स्वामी सारामृत किंवा मोठं गुरुचरित्र किंवा संक्षिप्त गुरुचरित्र अशी प्रभावी सेवा आपण करू शकतो. पण कोणाला वेळ नसतो. तर तुम्हाला जर वाटत असेल 20 ते 25 मिनिटाचं संक्षिप्त गुरुचरित्र आहे. हे तुम्ही रोज असं 21 दिवस वाचू शकता. 21 मार्चपासून ते 10 एप्रिलपर्यंत. इथे मोठ्या गुरुचरित्रासारखे याला काही नियम नाही आहेत. फक्त 12 ते 12:30 कुठलीही स्वामींची सेवा आहे ती करायची नाही. बाकी मोठं गुरुचरित्र असेल तर त्याला नियम आहेत. कांदा लसूण नाही खायचं, खाली झोपायचं जमिनीवरती, परत सकाळी 3 वाजता सुरू करून ते संध्याकाळी 4 पर्यंतच त्याची ते वाचू शकता. मोठं गुरुचरित्र. तसं संक्षिप्त गुरुचरित्र तुम्ही दिवसभरात केव्हाही वाचू शकता. तुम्हाला सकाळ, दुपार, संध्याकाळ जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, हातपाय धुवा. त्यानंतर एक अगरबत्ती लावा, पाण्याचा एक तांब्या भरून ठेवा आणि तुम्ही स्वामींना मुजरा करून ती सेवा स्टार्ट करू शकता. असं सलग प्रामाणिकपणे ती विदाऊट संकल्प न करता तुम्ही ती सेवा मनापासून करा 21 दिवस. त्याचा खूप छान रिझल्ट आहे. मोठं गुरुचरित्र वाचल्याचंच फळ मिळतं संक्षिप्त गुरुचरित्र वाचल्याने. त्यानंतर आपण स्वामी सारामृतचे पण पारायण करू शकतो. जसे की 21 दिवस आहेत. तर रोज 3 अध्याय वाचले तर 7 दिवसाचं एक पारायण असं 7 पारायण होतात किंवा 7 रोज 7 अध्याय असे 3 दिवस 7 21 अ, आपलं 21 पारायण 21 अध्याय होतात. असं सुद्धा तुम्ही 10 एप्रिलपर्यंत करू शकता किंवा रोज अख्खं पुस्तक सारामृतचं वाचून 21 दिवस 21 पारायण करू शकता. जसं तुम्हाला जे शक्य आहे ते करू शकता. पण यासाठी ज्यांना वेळ नाही मिळत ते श्रवण सुद्धा करू शकतात. जर त्यांनी मनापासून संकल्प केला मनामध्ये, की मी हे श्रवण करणार आहे. मला वेळ नाही मिळत. मी ऑफिसला जाताना, ट्रेनमध्ये, बसमध्ये हे ऐकणार आहे. तर तुमच्यासाठी मी घेऊन आले रोज 3 अध्याय असं श्रवण करण्यासाठी स्वामी सारामृतचं पारायण. तर चला तर आपण सुरू करूया या सेवेला. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वका गुरु ब्रह्मा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ. 21 वेळा आपण स्वामींचा जप घेऊ. श्री स्वामी समर्थ. 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 अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती
द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ॐ रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदनं कंथा टोपी च माला दंडकमंडलुधर कट्या कररक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम। जय जय क्षीर सागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेष शयना अनंत वेशा अनामातिता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वरप्रसाद मिळता मूड पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमियली जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियेला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घे तसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठ्या आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी हा ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे ऐकुणी या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी आता नमो साधुरुंद जासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार त्याच्या चरणी नमन माझे साष्टांग कविकुल मुकुटावंतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहोन ज्ञातेही डोलवती मान तयाचे चरण नमियेले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तयानमित वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संत जणी मज दीनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जानोनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रचा त्या महोदधुतीने पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्याव्या मान सुज्ञाही अनमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समद आदरे भक्त परिसोत प्रथम अध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथम अध्याय गोडहा श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद वल्लभा अर्पणमस्तु श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः कामना धरोणी जे भसती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे अक्कलकोट माझारी राजापा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वैष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर त्याचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळींसी महाराजांनी सुचवले 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एके हरी दोघांची बैसोणी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण पाहोणी समर्थांचे तेज उभयंतासी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी स्वामींनी हास्यमुख करुणी उत्तर दिले त्या लागुनी आम्ही कर्दळीवनातुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिले अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालींचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडून हरिद्वारा प्रती गेलो
पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र, 80 हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहज गती, पातलो गोदा तटाका प्रती, जियेची महाप्रख्याती. पूर्णांतरी वर्णिले केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परम पावन, काही दिवस फिरोन. हैदराबादेसी पातलो येऊन या मंगळ वेड्यास, बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास, स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथोनी स्वेच्छेने केवळ, मग पाहिले मोहळ. देश हिंडोणी सकळ, सोलापुरी परतलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटाप्रती येणे तेथून या झाले. तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमचे सकल वृत्त, असे मुळापासून. 12 वर्षे मंगळ वेड्याप्रती, राहिले स्वामीराज यती. परी त्या स्थळी प्रख्याती, विशेष त्यांची न जाहली. दर्शना येता साधू दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य. कमरेवरी ठेवून कर, दर्शन देती तयासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत, आनंदे भक्त परिसोत, द्वितीय अध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्याय. श्रीरस्तु शुभमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यासी नाही पुनरावृत्ती, पद पावती केवल. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार धाविती. काही वर्षे करुणी वस्ती, मंगळ वेडे सोडिले. मोहळा माझी वास्तव करीत, आप्पा टोळ झाले भक्त. तेथीचे साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊनी स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरुनी टोळांसी, मागे परतणे भाग पडे. टोळ गेलिया परतुनी, स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी, परी नच मानिले त्या. तेतोनिया निघाले, अक्कलकोटा प्रती आले. ग्रामद्वारी बैसले, यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करी तयाची थट्टा. परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले चोळप्पाचे गृहाप्रती. स्वामीसी जाणोनी ईश्वर मूर्ती, चोळप्पा करी आदर. योग यागाधिक काही, चोळप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही, स्वामी आले सदनात. तयाची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करती. तेव्हा चोळप्पाचे चित्ती, आनंद झाला बहुसाळ. ताई पायसुनी तयाचे घरी, राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी, चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोणी कारभारी, परमज्ञानी असती जे. चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती. लोको चमत्कार दावती, गावात मात पसरली. लोकां माझी पसरली मात, रूपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात येथे विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकोनी, राव बोलला काय वाणी. गावात यती येऊनी, फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही, आजवरी झाले नाही. आता जाओनी लवलाही, भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी, आत्ताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची यतिमूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळोनी गेली दुरी, चरणी भक्ती जडली तेई. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली. षोडोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत, प्रेमळ भक्त परिसोत, तृतीय अध्याय गोडहा. स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय. श्री स्वामी समर्थ. आपण जेव्हा हे अध्याय श्रवण कराल, तर सुरुवातीला जेव्हा कोणी श्रवण करणार असेल, तर शांत डोळे मिटून 3 वेळा ओंकार घ्या. आज्ञाचक्र, 2 भुवयांच्या मध्ये जे आज्ञाचक्र असतं, तिथं मन एकाग्र करा. तिथे आपल्या स्वामींना पाहण्याचा प्रयत्न करा आणि शांत ध्यानस्थ बसून हे श्रवण करा. जर जमत असेल तर तरी सुद्धा त्याचा लाभ आणि ही लाभ होईल. आणि जी कथा, जे अध्याय सांगितले आहेत, ते स्वतः समोर चित्र उभं राहण्याचा प्रयत्न करा, उभं करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला त्याचा अनुभव जास्त येईल, छान येईल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. शरणम प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ.